आज आपण डॉक्टर सुनील कुमार लवटे सर यांच्या घरी त्यांच्या अभ्यासिकेत स्टुडिओमध्ये बसलेलो आहोत. भाग्यश्री प्रकाशनातर्फे एक लाईव्ह वेबिनार आपण करतोय, त्याच्यामध्ये सरांची मुलाखत आज आपण घेणार आहोत. या मुलाखतीमध्ये खास करून सरांनी शिक्षण क्षेत्राला जे योगदान दिलेलं आहे त्याच्यावरती सरांच्याकडून आपण त्यांची मतं, त्यांचा सगळा प्रवास हा जाणून घेणार आहोत. आणि त्या दरम्यान काही इतरही गोष्टी सर आपल्यापुढे व्यक्त करतील, ज्या आपणा सर्वांना मार्गदर्शक ठरणार आहेत. आपल्या सर्वांच्याच पुढच्या वाटचालीसाठी त्या निश्चितच उपयोगी ठरणार आहेत. मी काल तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपकी अदालत आहे. सर, सुरुवात करूया. आपला आजवरचा जो सगळा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये समाजातल्या अनेक क्षेत्रामध्ये तुम्ही, म्हणजे आज 21व्या शतकातला शिक्षक जसा पाहिजे आपण म्हणतो, मल्टी डायमेन्शनल, मल्टी टास्किंग, मल्टी डिसिप्लिनरी, आणि हे सगळं करत असताना शिवाय वेगवेगळ्या क्षेत्राला स्पर्श करणारं असं तुमचं कार्य आहे. आता आम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे की शिक्षणाला एवढं योगदान देणारा, समाजाला एवढं योगदान देणारा माणूस, या माणसाचं शिक्षण कसं झालं असेल? अच्छा, तर खरं म्हणजे माझा जन्म 50चा, की ज्या पिढीचा जन्म 1950च्या दरम्यान झाला त्या सगळ्या पिढीचं शिक्षण हे अभावग्रस्त परिस्थितीत झालेलं शिक्षण आहे. म्हणजे असं नाही की फक्त माझं शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत झालं. अनेकांचं ती पिढीच अशी होती की भारत हा समग्रतः एक गरीब देश होता. आपल्याकडे साधनांची कमतरता होती, समाज जीवन अत्यंत गरीब होतं. आणि मग गरीब समाजातील विद्यार्थ्यांना ज्या प्रकारचे प्रश्न उद्भवतात त्या प्रकारचे सगळे प्रश्न, त्या प्रकारच्या सगळ्या अडचणी निर्माण होत आणि मग त्या अडचणींवर मात करत माझं शिक्षण झालं. मी माझं म्हणतो, खरं म्हणजे त्या पिढीचंच तसं शिक्षण झालं, हे जास्त व्यापक रीतीनं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, मगाशी आपण बोलत होतो त्याप्रमाणे, की कधीतरी असं वाटतं की आज आपण 70 वर्षाच्या स्वातंत्र्याचा प्रवास करून आलो, पण त्यापूर्वी 70 वर्षापूर्वीचा काळ, त्यापूर्वीचा भारत शिक्षणाच्या दृष्टीने कसा होता. तर मला विशेषतः जे तरुण ऐकत असतील किंवा आत्ताच्या पिढीचे ऐकत असतील त्यांना मला हे सांगायलाच लागेल की मी माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत कधीही पाटीची शाडूची पेन्सिल अख्खी वापरली नाही, सिस पेन्सिल कधी अख्खी वापरली नाही. हे काही मोठे पण नाही, मला मिळालीच नाही. हे जसं एका पेन्सिलचं आहे तसं वह्या कधी नवीन आयुष्यभर वापरल्या नाही. म्हणजे मला चांगलं आठवतं की वह्यांची उरलेली कोरी पानं परीक्षा झाल्यानंतर फाडायची, कोरी पानं शिवायची, त्याला वर्तमानपत्राचं कवर घालायचं आणि त्या वह्या पुढच्या वर्षी वापरायच्या. असं करत माझ्या पिढीचं शिक्षण झालेलं आहे. पुस्तकांचं पण माझ्या पुढे जे शिकणारे विद्यार्थी असायचे त्यांना आम्ही आधी एंगेज करून ठेवायचो. म्हणजे काय म्हणतो, आगाऊ ॲडव्हान्स बुकिंग असायचं की तू पास झाला तर तो आधी द्यायचा नाही, तो रिझल्ट तर येऊ दे मग देतो. पण जनरली पास होणाऱ्यांच्यासाठी आम्ही ॲडव्हान्स करून ठेवायचो. जुनीच पुस्तक आयुष्यभर वापरली. आणि कॉलेजला तर पुस्तकांची फारशी नव्हती, संदर्भ ग्रंथ असायचे. कारण तो काळ, माझं शिक्षण कॉलेजचं 67 ते 70च्या दरम्यान झालेला, तो काळ भारतीय शिक्षणाच्या दृष्टीने भाषांतराचा काळ होता. म्हणजे सिलेबसमध्ये लावलेली पुस्तकं इंग्रजी असायची, प्राध्यापक मराठी शिकवायचे आणि ते आम्हाला इंग्रजी येत नसल्यामुळे मराठी नोट्स द्यायचे. नोट्स जिंदाबाद असं आमचं कॉलेज होतं. म्हणजे हे जे सगळे छोटे छोटे प्रश्न आहेत त्यातून तुमच्या असं लक्षात येईल, माझ्या पिढीचं सगळं शिक्षण हे अभावातून, संघर्षातून आणि अडचणीतूनच झालेलं शिक्षण आहे. पण या असं असलं तरी त्यावेळी तुम्हाला जे भेटलेले शिक्षक होते, म्हणजे विशेषतः
शालेय शिक्षणामध्ये किंवा गारगोटीमध्ये काही शिक्षण तज्ज्ञ असलेली मंडळी तुम्ही शिकत होता त्यावेळी होती, त्यांचं शिकवणं, त्यांचं वागणं, त्यांचं तुमच्याशी असलेले संबंध, ऋणानुबंध हे ज्या प्रकारचे होते जे आता आढळत नाही, त्याचा प्रभाव काहीतरी. हा म्हणजे एक तर शिक्षक चांगले होते आणि वर्गमित्र पण चांगले होते. म्हणजे मला चांगलं आठवतं की मी 4थीला कोल्हापूरच्या इथल्या आर्य समाजच्या शाळेत शिकायला आलो. आता सगळ्या मुलांना दुपारचं जेवण असायचं. आमच्या काळात दुपारचं जेवण नव्हतं. त्या काळात काही मुलं डबे घेऊन यायची, पण काही मुलं घरी जेवायला जायची. मेजॉरिटी मुलं घरी जेवायला जायची, डब्यांचा काळ नव्हता तो. तर माझा एक मित्र रोज घरी जेवायला गेल्यानंतर माझ्यासाठी खिशातून अर्धी भाकरी आणायचा. हे जसं विद्यार्थ्यांचं आहे म्हणजे माझ्या मित्रांचं, तसं शिक्षकांचं पण आहे. मला चांगलं आठवतं की रायबागकर नावाच्या आमच्या बाई होत्या, पुढे वकील झाल्या त्या. तर आम्ही रिमांड होमची मुलं आंतरभारतीमध्ये शिकायला जायचो. तर सोमवारी अर्धी शाळा असायची, श्रावण सोमवारी अर्धी शाळा. तर आमची अशी सोमवारी तगमग असायची, लक्ष शिक्षणात नसायचं, भूक लागलेली असायची आणि केव्हा जाऊन शाळेतून उपवास सोडतो असं व्हायचं. पण त्या बाईंच्या बरोबर लक्षात आलेलं होतं की श्रावण सोमवारी रिमांड होमची सगळी मुलं अस्वस्थ असतात. तर असं एका सोमवारी बघितल्यानंतर दुसऱ्या सोमवारी त्या बाईंनी गूळ, शेंगदाणे आणि राजगिऱ्याचे लाडू आम्हाला आणलेले आहेत की शिक्षकाला मुलांचा चेहरा वाचता येणं हा तो त्या काळच्या ध्येयवादी शिक्षकांचा काळ होता. असे शिक्षक मिळाले. गारगोटीला तर डॉक्टर चिक्करमने नावाचे जे अत्यंत युनेस्कोचे ॲडवायझर होते ते आम्हाला शिकवायचे. तर मौनी विद्यापीठामध्ये सगळी मुलं कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या अगदी खानदेशापासून मुलं शिकायला आमच्या कॉलेजमध्ये होती, विद्यापीठात होती. तर त्यांना अशी ओढ असायची की गणपतीत 8 दिवस जावं, दिवाळीत 15 दिवस जावं आणि काय आधीमध्ये सुट्ट्या आल्या तर जवळपासची मुलं रजा मागायची, सुट्ट्या मागायची. पण डॉक्टर चिक्करमनेंना जाऊन सुट्टी मागणं हे मोठं धाडसाचंच काम. कारण केव्हाही सुट्टी मागायला गेलो तर ते रिजेक्ट करायचे, सुट्टी कधीच द्यायची नाहीत. आणि ते म्हणायचे इफ यू वॉन्ट टू लर्न इन हॉलिडे युनिव्हर्सिटीज गो टू द हॉलिडे युनिव्हर्सिटी, दिस इज नॉट हॉलिडे युनिव्हर्सिटी. असे 24 तास शिकवणारे. म्हणजे रात्री माझे एक दाभोळकर नावाचे कृषी तज्ज्ञ होते, मोठं त्यांनी काम केले कृषी क्षेत्रामध्ये. तर ते आम्हाला सायन्स शिकवायचे. त्यात एक पार्ट 20 मार्काचा खगोलशास्त्राचा होता. तर शुक्र शिकवायला त्यांनी पहाटे 4ला बोलवलं होतं आम्हाला. म्हणजे असं जे जीवनलक्षी शिक्षण होतं, असे शिक्षक आम्हाला मिळाले. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की माझ्या पिढीची समृद्धी ही आर्थिक अभावाची असेल, पण मूल्य सुसंस्कृत आणि मूल्य समृद्धीचं शिक्षण होतं ते. मी जे काही तुम्ही झालो गेलो म्हणता, म्हणजे 70 वर्षे भारतामध्ये काही कौतुकाचं वर्ष नाही. आता आपण ॲव्हरेज 85 वर्षाच्या लाईफ एक्सपेक्टन्सीमध्ये आलेलो आहोत. पण तो काळ नक्की असा होता की त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकणं ही एक गोष्ट, पण समृद्ध शिक्षकांचा देखील तो काळ होता. त्यामुळे ते प्लस मायनस होऊन आम्ही चांगले झालो. म्हणजे आता एक टीका होते आपल्या शिक्षणावरती, काही बाहेरच्या लोकांची अशी टीका होते की इंडियन एज्युकेशन इज सफरिंग फ्रॉम व्हेकेशन नॉट व्होकेशन. पण हे त्यावेळी नव्हतं. पण हे त्यावेळी नव्हतं. आम्ही शिकत होतो त्यावेळी रविवारी पण सुट्टी नसायची. म्हणजे प्राध्यापकांनी बोलवलं की जाणे गृहीतच होतं. आणि केव्हाही बोलवायचे प्राध्यापक, राहायला तिथेच होते, गुरुकुल पद्धती होती, त्यामुळे ते केव्हाही बोलवायचे आणि केव्हाही जायचो. पण आम्हाला असं कधीच वाटलं नाही की तास बुडवावा, जाऊ नये. आणि ते सूत्र कसं होतं, त्यावेळी दोघांनाही व्होकेशन आवडायचं, शिक्षक आणि विद्यार्थी. आता दोघांनाही व्होकेशन आवडायला लागले. हा, आता काळ बदलून गेला. आणि पण माझं म्हणणं की भारताने सुट्ट्यांच्या बाबतीमध्ये खूप विचार केला पाहिजे. म्हणजे 365 दिवसांच्या पैकी जर 150 दिवस पण शिक्षण जर आपलं होत नसेल तर जग हसेलच ना आपल्याला. केव्हा तरी आपण बदललं. आणि आता कोरोना आलाय तर माझं असं म्हणणं की आपण खरं म्हणजे आर्थिक शैक्षणिक वर्ष पण बदलावं. ते जानेवारी ते डिसेंबर जसं जगाचं वर्ष आहे तसं करावं. जगाचं शिक्षण लक्षात घेता आपल्याकडे बदलाला भरपूर वाव आहे, खूप वाव.
खूप खूप अं, गारगोटीतून बाहेर पडल्यानंतर बऱ्यापैकी तुम्ही टीचर होणं पसंत केलं आणि आंतरभारतीमध्ये आला. तर आंतरभारतीचा हा सगळा जो समुदाय आहे, आंतरभारतीचा विचार, समाजवादी विचारसरणीचे सर्व लोक, मग त्याच्यामध्ये साने गुरुजींचा विचार असेल, खांडेकर सर असतील, ही सगळी मंडळी त्या वातावरणात आपण आला. तर आंतरभारतीला तुम्ही बरंच काही दिलं तुमच्या शिकवण्याच्या ह्याच्यातून. आंतरभारतीनं तुम्हाला काय खास करून दिलं? खरं म्हणजे आंतरभारतीमुळेच मी शिक्षक झालो. म्हणजे आंतरभारतीतले त्या काळातले शिक्षक जे होते ते अत्यंत ध्येयवादी होते. आमचे जे संस्थाचालक होते ते सगळे ध्येयवादी होते. आमच्या पुढे रोल मॉडेल म्हणून जे जे लोक यायचे, म्हणजे एस एन जोशींना मी शालेय वयात ऐकलंय, नागोबांना शालेय वयात ऐकलंय, बाबा आमटेंना शालेय वयात ऐकलंय, नरहर कुरुलकरांना शालेय वयात ऐकलंय, कुसुमाग्रजांना, गदी माडगुळकरांना, शांता शेळकेंना. म्हणजे मराठी साहित्य आणि समाजकारण, राजकारण यातले जे जे दिग्गज होते ते शाळेंनी आमच्या पुढे उभे केले. त्या काळात तेवढी अक्कल नव्हती की आपण किती मोठ्या माणसांना ऐकतो आहोत. पण आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येतं की शाळेनं केवढी सांस्कृतिक समृद्धी, केवढी साहित्यिक समृद्धी, केवढी भाषिक समृद्धी मला दिली. आज माझ्या समृद्धीचं जे रहस्य आहे ते ती आंतरभारती शाळाच आहे, नो डाऊट. आता त्यानंतरचा जो आंतरभारतीचा जो प्रवास दिसतोय, म्हणजे मीही काही काळ तिथं काम केल्यामुळे माझीही मुलं तिथं आवडीनं मी शिकवली आणि मुलांना पण शिकवलं. पण या सगळ्या समाजवादी विचारसरणी, जी एक संविधानाला मानणारी, गरिबांचा कैवार असलेली अशा प्रकारची, आणि ही एवढी मंडळी आल्यानंतर आंतरभारतीच्या व्यवस्थापनामध्ये पुढे असं काय झालं की कोर्ट कचेऱ्या, हेवे दावे, आणि ज्या उंचीला आज ती संस्था पोचायला पाहिजे होती, तुम्ही लवकर एक्झिट घेतली. लक्षात आलं, म्हणजे तुमचा मुद्दा लक्षात आला की ध्येयवादाचं पतन का व्हावं, शोकांतिका का व्हावी असा प्रश्न आहे. तर नेहमी असं असतं की कधी कधी राजहंसांच्या कळपात बगळे शिरतात, कधी कधी मेंढरांच्या कळपात लांडगा शिरतो. असं आंतरभारतीचं झालं. आणि त्यामुळे तो ध्येयवाद नंतरच्या काळात टिकला नाही. म्हणजे मला चांगले त्या काळातले दिवस आठवतात की मी शिक्षक व्हायचं स्वप्न माझ्या शिक्षकांच्याकडे पाहून बाळगलं. म्हणजे आपल्याला असं आदर्श जगता आलं पाहिजे असं शिकताना मला जे मिळालं त्यामुळे मी ठरवलं. शिक्षकाचं हेच सर्टिफिकेट. पण विद्यार्थ्याला शिक्षक झाल्यानंतर मी माझ्या शिक्षकांचे मातीचे पाय जेव्हा बघितले किंवा त्यांचं व्यक्तिगत आचरण, सामाजिक आचरण जेव्हा बघितलं तेव्हा मात्र माझा मोठा भ्रमनिरास झाला. आणि मला चांगलं आठवतं की अगदी सुरुवातीच्या काळात आंतरभारतीशी मी केलेला संघर्ष खाली जमीनमध्ये मी लिहिला आहे, पण प्रत्यक्षात तो त्याच्यापेक्षा मोठा संघर्ष आहे. काही ठिकाणी तुमच्या गुरुजनांच्या विरुद्धच तुम्हाला म्हणजे उभं राहावं लागलं. म्हणजे नेहमी असं असतंच ना की शहाणा मुलगा बापाच्या विरुद्ध पण उभारतो आणि ते उभारलं पाहिजे. म्हणजे बापाने कायम असं म्हणायचं नाही की मी तुला जन्म दिलाय, 2 मिनिटं डोळे मीट आणि अमुक. हा काळ आता गेलेला आहे. मला असं वाटतं की सगळ्याच आपल्या भारतातल्या सामाजिक शैक्षणिक संस्थांनी असं केव्हा तरी विचार केला पाहिजे की आपल्याला जो देश घडवायचा आहे त्या देश घडवण्याच्या ध्येयाशी आपली बांधिलकी आहे. आणि शिक्षण संस्था सुरू कराव्या असं काही शासनाने अर्ज नव्हते मागितले त्या काळात, लोक अर्ज घेऊन जायचे. म्हणजे मला स्वतःला असं आठवतं की आयुष्यभर मी कधीच अर्ज केले नाहीत, लोक मला शोधत आले. मी आंतरभारती इन्व्हायटेड मी ॲज अ टीचर. हे त्या काळामध्ये शिक्षकांना शोधून आपल्या शाळा संस्थात आणणं असा एक काळ होता. शिक्षक सहजासहजी मिळायचे नाहीत. म्हणजे इथली करमळकर आणि कंपनी कोकणातले सगळे शिक्षक पुरवायची, ते सेंटर असायचं. म्हणजे हे जे आहे त्यामध्ये तुमच्या म्हणजे मीच BA BEd झाल्यानंतर माझ्या हातात 30 तारा होत्या, अपॉइंटेड स्टार्ट इमिजिएट. म्हणजे शिक्षकांच्या अभावाचा काळ होता, पण
जे अभावग्रस्त आणि हाताच्या बोटावर मोजलेले शिक्षक होते ते अत्यंत ध्येयवादी मुरलेले असे होते. म्हणजे माझ्या सर्व दोषांसह मी तुम्हाला सांगेन की वर्तमान शिक्षक आणि 70चा शिक्षक याच्यामध्ये मूल्यात्मक खूपच खूपच फरक तुम्हाला दिसेल, गुणात्मक फरक दिसेल. आणि तो राहिल्यामुळे कदाचित आणि पिढीचा संघर्ष पण असतो की बाप विरुद्ध मुलगा, हा पिढीचा संघर्ष अंतर्भारतीत आला. मी जे नवे तरुण शिक्षक होतो त्यांनी असं सांगायला सुरुवात केलं की तुम्ही आम्हाला ध्येयवाद शिकवला पण तुम्ही ध्येयवाद पाळत नाही. आणि मग छोट्या छोट्या मागण्या की पगार पूर्ण द्या. आता पगार पूर्ण द्या, किमान वेतन द्या, किमान वेतन द्या. आणि हा तात्विकच भाग आहे, ध्येयवादाचाच भाग आहे. असं म्हटलं तर राग का यावा कोणाला? नाही यायचं कारण नाही. पण तो यायचा. दुर्दैवाने त्या काळामध्ये सॉक्रेटिस आणि प्लेटो यांच्यामध्ये असा काहीतरी संवाद होता. कदाचित एखादं नाव मागे पुढे असेल. तुम्ही तुमच्या या भूमिकेचं समर्थन म्हणून मी सांगतो की तो म्हटला, अरे मी तुझा गुरु आहे आणि माझं तू ऐकत नाही. तू मला प्रश्न काय विचारतो? तर तो म्हणाला, सर की यू आर डिअर टू मी बट ट्रूथ इज डिअरर दॅन दॅट. हो. आणि भूमिकेतून तुम्ही सांगू का, सत्य सांगायला सोपं असतं, पेलायला अवघड असतं. तरी पेलण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये असते तेच काळानंतर टिकतात. त्यामुळे आंतरभारतीचं जे पतन आहे किंवा सगळ्याच महाराष्ट्रातले ध्येयवादी, नुसतं आंतरभारती नाही, आंतरभारतीचं आयडेंटिटी. हा, तिथून आता दुसऱ्या याच्याकडे मी तोच, तुम्ही बरोबर तिथे आलात. म्हणजे मी जिथे येणार होतो तिथे की महाराष्ट्रामध्ये एकूण जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये 2 प्रवाह दिसतात मला. मी आता इतके वर्ष काम केल्यानंतर, तुमच्यापेक्षा कमी पण थोडं काम केल्यानंतर, की एक टिळक, गोखले अशी काही मंडळी ज्यांनी ध्येयवादी शिक्षकांचा काळ किंवा राष्ट्रवादी शिक्षणाचा असं एक. आणि दुसऱ्या बाजूला एक प्रवाह आहे त्याच्यामध्ये कर्मवीर, बापू साळुंखे हे आहेत. आणि आता तिसरा एक आलेला आहे की ज्याच्यामध्ये खाजगी जे हे आहेत. एक आपण म्हणजे महर्षी टू सम्राट. हा नाही, मी थोडा त्याच्याशी आता सहमत नाही. पूर्वी असं मी तुमच्यासारखं म्हणायचो. वर्तमानात मला अगदी वेगळंच सांगायचं की आगरकर टिळकांच्या काळामध्ये ध्येयवादी लोक होते, पण त्यांनी मुठभर लोकांच्या शिक्षणाचं काम केलं, ते आपण मान्य केलं पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील आणि बापूजी साळुंखे यांनी बहुजनांचं शिक्षण केलं आणि शिक्षण मामासाहेब बारशेकडे असे पंजाबराव देशमुख होते. त्यांनी बहुजनांच्या शिक्षणाचं आणि खरं म्हणजे शिक्षण प्रसाराचं काम केलं. गावोगावी शाळा काढल्या, गावोगावी कॉलेजेस काढली आणि सर्वसामान्य मुलामुलींना लोकवर्गणीतून. परत भारत गरीब होत आहेच त्याचं कारण. आता तुम्ही शिक्षण सम्राट असं जे शब्द वापरला तो पूर्वी मी पण वापरायचो, पण आता मी वापरत नाही. त्याचं कारण असं, आणि मग कदाचित माझे जुने मित्र मला बुर्जुआ पण म्हणतील याची मला जाणीव आहे. त्यांचंही योगदान आहे. नाही, मी वेगळंच सांगणार आहे तुम्हाला की भारतातलं उच्च शिक्षण ज्या पारंपरिक विद्यापीठात होतं, त्या पारंपरिक विद्यापीठांनी गेल्या 70 वर्षात कात टाकली असं आजही म्हणता येत नाही. म्हणजे कात टाकायची वेळ आहे, पण ती टाकली नाही. कात टाकली ती खाजगी शिक्षण. म्हणजे महाराष्ट्रातलं, देशातलं, भारतातलं जे व्यावसायिक शिक्षण आहे, म्हणजे MBA कोर्स विद्यापीठांनी अगदी अलीकडे सुरू केले. पण 50 वर्षापूर्वी ते DY पाटील पतंगरावांनी सुरू केलेले दिसेल. BBA त्यांनी आधी सुरू केलं किंवा आपल्याकडे इंजिनिअरिंग. म्हणजे व्यावसायिक शिक्षणातून रोजगाराच्या संधी देण्याची जी दृष्टी आहे ती खाजगी शिक्षणातून आली. खरं म्हणजे हे वसंतदादा पाटील यांच्यासारखा एक द्रष्टा, अल्पशिक्षित मुख्यमंत्री, त्यांना असं वाटायचं की विनाअनुदानित शिक्षण संस्था आपण सुरू केल्यानंतर सर्वसामान्य माणसांना व्यावसायिक शिक्षण मिळेल. ते मिळालं नाही. त्याचं आणखीन एक कारण असं आहे की आपल्या ज्या सगळ्या शासकीय विद्यापीठांच्या मध्ये आपण हा ट्रेंड आणला नाही व्यावसायिक शिक्षणाचा. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की खाजगी विद्यापीठातून, खाजगी संस्थातून जी मुलं बाहेर पडली ती आज चांगलं वेतन कमवतात, देश परदेशात चांगलं वेतन कमवतात आणि
खरं म्हणजे ब्रेन ड्रेन झाला तरी तो एकेकाळी देशाला भूषणा होता. नाही तो आता सर ब्रेन ऑन दी काउंटरी सर्क्युलेशन नाही, ऑन दी काउंटरी तुम्हाला असं दिसेल प्रोडक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सिटीज की पारंपरिक विद्यापीठातून जे विद्यार्थी बाहेर पडले ते जास्त बेरोजगार आहेत. होय होय. तर त्यामुळे आपण केव्हा तरी असं सम्राट वगैरे करून कोणाला डिस्कार्ड करणं ह्याच्यापेक्षा सम्राटांनी जे केलं ते पारंपरिक विद्यापीठांनी केलं पाहिजे आणि ते आणि शासनाने केलं पाहिजे. म्हणजे आज शिक्षण तुटतं आहे याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. उलट मी तुम्हाला आणखीन त्याच्या पुढे जाऊन असं सांगेन की आज सामान्याचं शिक्षण राहिलेलंच नाही. एखादी गरीब मुलगी मी माझ्या गुणवत्तेवर शिकू पाहिल तर तिला शिक्षण मिळणार नाही, तिचं शिक्षण 12वी नंतर तुटेलच. आता नवीन शिक्षण धोरणात जे पूर्वी BA शिक्षण तुटायचं, मी तुम्हाला आजच सांगतो की आता सगळ्या बहुजन वर्गाचं शिक्षण 12वीला सुटेल. आता इथे शासनाने पालक जागे झालेले आहेत. आत्ताचा पालक हा सगळ्यात मोठी गुंतवणूक शिक्षणामध्ये करू लागलेला आहे. मी तुम्हाला असं सांगेन की इथून पुढच्या काळात शासन काही करेल असा भाबडा आशावाद किंवा केवळ हक्कांची लढाई लढून मिळेल असा काळ राहिलेला नाही. मला असं वाटतं की शासनाला जाग करत तर राहिलंच पाहिजे. तुमच्या विचारात पण हा ओव्हर द पिरियड होत आलेला एक हो, पण मी वास्तव सांगायला लागलोय. तुम्ही त्याला बदललेला ध्येयवाद म्हणा किंवा कॉम्प्रोमाइज्ड व्हर्जन असं म्हणूया. कॉम्प्रोमाइज व्हर्शन नाही, इट्स अ फॅक्च्युअल व्हर्शन ऑफ अ नेशन. इट्स अ फॅक्च्युअल व्हर्शन ऑफ अ नेशन. नो वन कॅन डिनाय. तुम्ही अनालिसिस करा ना, तुम्ही मला अनालिसिस करून सांगा. ज्यांना तात्विक विरोध आहे त्यांनी मला समजून सांगावं. असाच मुद्दा आहे तो. नाही आता त्याला पर्यायच राहिलेला नाही, कारण त्याचा नाही पर्याय आहे. शासनाने शिक्षणात मोठी गुंतवणूक केली पाहिजे. गरीब विद्यार्थ्यांसाठी मोठ्या शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत. पारंपरिक विद्यापीठं बदलली पाहिजेत. त्याचा रोडमॅप तयार करा. रोडमॅप केलाच पाहिजे. मी तुम्हाला क्षणभर ऐकताना असं वाटेल की मी खाजगी शिक्षण संस्थांचं समर्थन करतो, मी त्यांचा विरोधकच आहे. पण विरोधक असताना मी सांगेन की शासन निष्क्रिय आहे, त्याच्यावर जास्त आपण कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे बदलत्या काळात. आता कालच लिहिलं त्याच्यावरती कॉन्ट्रीब्युशन कॅनॉट बी डिनाईड. ते आहे, एवढाच भाग आहे. आणि त्याच्यानंतर परत आणखीन एक लाऊड स्टेटमेंट करेन, हा शिक्षणात रूळ बदलायचा काळ आहे. खडखडत होणार. हा, खडखडत होणार रूळ बदलताना. मग तो समाजात होईल, शासनात होईल, तो करावा एकदा. आता याच्यामध्ये अजून एक पुढचा म्हणजे कॉर्पोरेटायझेशन ऑफ एज्युकेशन हाही एक पुढचा टप्पा त्याच्यात आला, म्हणजे याच्याही पुढचा. हा, पण तो जगभर आलेला आहे, तो आपल्याकडे येणार. तुम्ही जेव्हा जगाशी स्पर्धा भारताची करायला लागलात त्या जगाबरोबर तुम्हाला काही गोष्टी म्हणजे उडदा माझी काळे गोरे जात्यात. म्हणजे हे वेळी पारंपरिक विद्यापीठांमध्ये ओल्याबरोबर वाळलं जळणार तसं आहे. पण देशातल्या पारंपरिक विद्यापीठांना हे मध्येच करता येणं शक्य होतं. जसं आपण नाही, माझं काय म्हणणं की बेटर द लेट दॅन नेव्हर. पूर्वी नाही केलं, आता करा, आता करा, असा मुद्दा येतो का. आणि करावा. समाजाने मागणी करावी, शासनावर दबाव निर्माण करावा आणि गरीब विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी मिळालीच पाहिजे. नो डाऊट. संधी नाही, शिष्यवृत्त्या वाढवल्या पाहिजेत मोठ्या प्रमाणात, तर गरीब मुलगा शिकू शकेल. आणि परत असं आहे की केवळ आरक्षणाने आपल्या शिक्षणाचे प्रश्न सुटतील असं नाही, की मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो खरं म्हणजे गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे असं मी त्याच्याकडे पाहतो. तर गुणवत्ता प्रधान गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देणं हेच खरं मराठा आरक्षणाचं खरं उत्तर आहे. ते शासनाने केलंच पाहिजे असा मुद्दा आहे. आता हा जो प्रवाह आहे याच्यामध्ये काही लोकांचं मत असंही आहे की बाबा ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे, ज्यांना ते पेलवते त्या फी देऊन येत तिथं. पण आणि हा दुसरा पण भाग आहे की भारताचं आर्थिक मान उंचावत आहे, हळूहळू उंचावत आहे. हे नाकारू नका कोणी. म्हणजे पूर्वी भारत विकसनशील देश होता, अविकसित देश होता. आता विकासशील आहे एवढं तरी मान्य करा ना. आता हे जर तुम्ही डिनाय करत इन्कलाब जिंदाबाद म्हणत राहिला तर हे बरोबर नाही. माझं काय म्हणणं की आपलं आर्थिक मान उंचावलेलं आहे समाजाचं, हे मान्य करा. गरीब आहे, बेरोजगार आहेत, भटके आहेत, कोणीच नाकारणार नाही.
पण त्यांच्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम करत राहिला पाहिजे. आणि जे समाजाच्या वरच्या वर्गात आलेत, म्हणजे मी एक साधं उदाहरण सांगतो की तुम्ही जळगावला कधी गेलात तर अनुभूती नावाची 2 विद्यालय तिथे आहेत. ते जैन इरिगेशन परत खाजगीच शिक्षण संस्था आहे. पण त्यांनी केलेला प्रयोग म्हणून पाहतो मी, काही असं रोल मॉडेल असं म्हणणार नाही, पण ते 2 अनुभूती विद्यालय चालवतात. एक अनुभूती विद्यालय समाजातील श्रीमंत वर्गातली मुलं तिथे असतात, त्यांच्याकडून डबल फी घेतली जाते. आणि अनुभूती 2ला झोपडपट्टीतली अत्यंत गरीब मुलं असतात, त्यांना मोफत शिकवलं जातं. हे सार्वत्रिक शिक्षणाचं अनुभूती मॉडेल आणि एलाइटचं अनुभूती मॉडेल हे समाजात झालेलंच आहे. माझा मुद्दा असा आहे की सार्वत्रिक म्हणजे जिल्हा परिषदेच्या नगरपालिकांच्या शाळा कॉन्व्हेंट करण्याचा कार्यक्रम करा, त्यांचा दर्जा उंचवा. आपनी केलेलं आहे दिल्लीमध्ये. तेच भारतात सर्वत्र रोल मॉडेल वापरा. नाही, रोल मॉडेल ते वापरा. आपल्याकडे मॉडेल्स आहेत. प्रश्न आहे की मॉडेलचं सार्वत्रिकरण करण्याचा जो रेटा आपण द्यायला, शिक्षा म्हणून लिहिले त्याच्यामध्ये मनीष सिसोदिया शिक्षा नावाचं जे डॉक्युमेंट आहे ते वाचतो. आपलं खरं म्हणजे नव्या काळातला शैक्षणिक कार्यक्रम असला पाहिजे. शिक्षण तज्ञांनी वाचावा असं काय मी वाचलेलं आहे. वाचावा आणि अनुसरावा, आचरणात आणावा. महाराष्ट्र सरकारने त्याचं अनुकरण करावं. अगदी खरा जवळचं बोलायचं झालं तर महाराष्ट्र शासनाने त्याचं अनुकरण करावं. म्हणजे आता आपण, मला असं हे वाटतं एकूण की प्रॅग्मॅटिस्ट असं. मी परत सांगतो तुम्हाला की ध्येयवाद आणि व्यवहार याची सांगड घालत जे देश पुढे जातात. फिनलंड का पुढे गेला? तो पण एकेकाळी ऑर्थोडॉक्स देश होता ना, पण त्यांनी सगळं टाकलं आणि नवं स्वीकारलं. ब्राझील सारखा देश पुढे गेला, साऊथ कोरिया सारखा देश पुढे गेला. जपान किती ऑर्थोडॉक्स होता. त्याबद्दल लोक असं म्हणतात, वी हॅव फिनिश्ड अवर एज्युकेशन इन इंडिया बट फिनिश हॅव फिनिश्ड एज्युकेशन. आज fine finish education. Finland has a fine finish education. We must opt the fine finish education formula. म्हणजे आता फिनलंडचं उदाहरण दिलं म्हणून सांगतो की 2015 साली फिनलंडमध्ये सिरियाचे विस्थापित आले. देश आणि जनता अशी म्हणत होती की फिनलंडमध्ये निर्वासित येता कामा नये. तिथली टीचर अकॅडमी, तिथलं शिक्षण व्यवस्था शासन नाही चालवत, तिथली शिक्षण व्यवस्था शिक्षण संघटना चालवतात, टीचर्स अकॅडमी. त्यांनी असं सांगितलं, येऊ दे निर्वासित किती यायचे, आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की तुमच्या मुलांची 1% गुणवत्ता कमी होणार नाही देशातल्या, आणि येणाऱ्या मुलांची गुणवत्ता तुमच्या इतकी होईल. 3 वर्षानंतर 18 साली फिनलंड शिक्षणाचं आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण आणि मूल्यमापन झालं आणि टीचर अकॅडमीने हे प्रूव्ह करून दाखवलं. खरं म्हणजे फिनलंडचं उदाहरण आपल्या सगळ्या शिक्षक समाजाच्या पुढे एक चॅलेंज आहे. ते आपण भविष्यकाळात स्वीकारलं पाहिजे. आता तुम्ही बरोबर तुमच्या त्याच्यातूनच आलं, ते ओघाणीच आलं. आता तिथेच येणार होतो मी. तुम्ही महावीरला जॉईन झाल्यानंतर, महावीर एक मायनॉरिटी एज्युकेशन होती, शिक्षण संस्था असं समजतात, पण तुम्ही तिथे राहायला दिलं का? तर तिथे संघटनेचं एक केंद्र असल्यासारखी ती शाळा होती, प्राध्यापक संघटनेचं. आता तुम्ही या संघटनेचा उल्लेख केला, तर संघटनेतही तुमचं योगदान होतं. परंतु माझं असं मत आहे की जाधव सरांच्या नंतर एक चांगली लिडरशिप अजून त्याला हवी होती. नाही, जाधव सरांच्या नंतर असं नाही, जाधव सरांच्या काळात पण संभाजीराव आणि मी महावीरमध्ये शेजारीच आयुष्यभर बसलेलो आहोत. त्यांचे माझे रोज मतभेद असायचे आणि ते संघटनेच्या रोलवरनच असायचे. मी त्यांना काय म्हणायचो संभाजीरावांना, आणि ते शेवटपर्यंत म्हणत होतं. आजही म्हणतो तसं त्या काळातही म्हणायचो. दो आय वॉज कमिटेड विथ द ऑर्गनायझेशन बट माय थॉट्स आर डिफरंट ॲट दॅट टाइम ऑल्सो. मी त्यांना काय म्हणायचो, संभाजीराव हक्क तुम्ही जरूर मागा, पण शिक्षकांना शिकवा असं पण संघटनेच्या व्यासपीठावर तुम्ही का म्हणत नाही? जे शिकवत नाही त्यांचं समर्थन कसं करता? तर म्हटले आमचा रोल आहे. रोल इट्स ओके. किंवा 10-12 वर्षे नेट सेट केलं नाही, आता ते तो मला आणखीन वेगळा आहे. म्हणजे परत ते संभाजीरावांच्या जवळ मला जायला लागेल. आय डोंट वॉन्ट टू. ही वॉज ए व्हेरी नोबल पर्सन, व्हेरी आयडियल पर्सन. आय ओ हिम what present position
ॲज अ मॅटर ऑफ फिनान्स आय एम अर्निंग, इट्स बिकॉज ऑफ ओनली संभाजी. हिज कॉन्ट्रीब्युशन वॉज अनडिनायबल. भारतातली टीचर कम्युनिटी कुणी समृद्ध केली असेल तर संघटना हे सार्वत्रिक नाव आहे, पण स्वाभिमानाने समृद्ध बिकॉज ऑफ केलेली. डेडिकेशन अँड डिव्होशन ऑफ संभाजी Yes. आय मस्ट होईल. पण मला असं वाटतं की आता तोही काळ गेलेला आहे. आपण शिक्षकांनी इतका मोठा पगार घेतल्यानंतर आपली टीचिंग कमिटमेंट, रिसर्च कमिटमेंट, डिव्होशन, म्हणजे चिक्करमने सरांचं काम आहे 24 तास आपण धनवृद्धी शिकवायचं. झालेली आहे, हा, ज्ञानवृद्धीच्या नाही, दिशेने. ज्ञानवृत्ती नाही, समर्पण वृत्ती यायला पाहिजे. आणि समर्पण वृत्तीचं मी आणखी सांगेन की आपण युरोपसारखे पगार घेतले, पण युरोपसारखे आपण पूर्ण वेळ शिक्षक नाही ना झालो. तिथला शिक्षक, युरोपमधला शिक्षक पूर्ण वेळ विद्यार्थ्यांना ॲक्सेसिबल असतो, त्याचा मोबाईल कधी बंद नसतो, तो विद्यार्थ्यांना ओपन असतो, तो विद्यार्थ्यांना कनेक्ट असतो. मला असं सांगा की आपल्या किती शिक्षकांचे मोबाईल विद्यार्थी आणि पालकांशी कनेक्ट आहेत, किती आपण चॅट ग्रुप तयार केले, किती आपण पेरेंट ग्रुप तयार केले, किती आपण स्टुडंट ग्रुप तयार केले. मोस्ट ऑफ द टाइम वी आर डिस्कनेक्ट. कनेक्टिव्हिटी विथ द सोसायटी इज अ नीड ऑफ टाइम आणि डिमांड ऑफ टाइम. शिक्षण बदलेल, शिक्षण बदलेल आणि सगळं शासनाने बदलावं हा काळ देखील गेलेला. आपण पण थोडं आपापल्या परीने करत राहिलं पाहिजे. प्रत्येक नागरिकांनी, सगळ्या जगातले जे मोठे देश झालेत ना, ते केवळ शासनाने नाही मोठे केले, ते जनतेच्या समर्पणातूनच मोठे झालेत. आपण आता तिकडे वळलं पाहिजे, नक्की वळलं पाहिजे. पण इथे महावीरमध्ये प्राध्यापकाच्या भूमिकेतून तुम्ही संघटनेच्या विचाराने असेल, समाजवादी विचाराने असेल, किंवा तुमचं एक वैयक्तिक मूल्य असेल त्याने तुम्ही जगला. महावीरमध्ये प्राचार्य झाल्यानंतर म्हणजे भांडणं अंतर्भारतीतच नाही केली, महावीरमध्ये पण भांडण केली. ऑन दी कॉन्ट्ररी, संघटनेच्या कमिटमेंटमुळे मी महावीरमध्ये जास्त सोसलं अशी माझी धारणा आहे. म्हणजे तत्कालीन प्राचार्यांचा तर माझ्यावर डोळाच होता असं म्हटलं तर काय अतिशयोक्ती होणार नाही. म्हणजे एक उदाहरण त्यातलं आहे की मी महावीरच्या शिक्षण संस्थेविरुद्ध आणि कॉलेज विरुद्ध उपोषण केलं होतं एकदा, आमरण उपोषण केलं. त्याचं एक कारण अगदी छोटं होतं की मी परीक्षा विभाग प्रमुख होतो आणि माझ्या प्राचार्यांनी माझे सगळे पेपर कस्टडीमध्ये घेतले आणि त्यांनी एका गठ्ठ्यातले इंग्रजीचे मार्क तपासले आणि त्याच्यामध्ये कमी जास्त मार्क होते. ऐका ना, प्रेम जास्त, प्रेम आपल्याकडे जास्त असूया आणि प्रेम स्वकीयांचं जास्त असतं. म्हणजे नातेवाईक जास्त त्रास देतात, जोडलेले लोक फार प्रेम करतात आपल्याला. तर मला त्यांनी माझी एक वेतनवाढ थांबवली. कारण काय तर इंग्रजी गठ्ठ्यातले मार्क तुम्ही मोजले नाही. मला सांगा की कुठल्या परीक्षा, तुम्ही परीक्षा प्रमुखच होता. आता मी जर तुम्हाला असं म्हटलं, दुर्दैवाने तुम्ही परीक्षा प्रमुख होता, की तुम्हाला मी असं म्हणलं की FYची गुणपत्रिका किंवा SYची प्रश्नपत्रिका चुकीची निघाली, त्याला तुम्ही कसे जबाबदार? तो जो प्राश्निक असेल तो जो पेपर सेटर जबाबदार, तो असेसमेंट करणारा जबाबदार. परीक्षा म्हणजे शिवाजी विद्यापीठातल्या परीक्षेच्या अनियमिततेला त्याची शिक्षा हिरडेकरांना, त्यांना फासावर द्या असं केल्यासारखं आहे. असं नसतं ना. म्हणजे बांधिलकी नावाची गोष्ट किंवा जबाबदारी नावाची गोष्ट ज्याच्या त्याच्यावर दिली पाहिजे. पण तुम्ही जेव्हा पूर्वग्रह दूषित होता ना, तेव्हा मग अशा प्रकारचे उद्योग समाजामध्ये निर्माण होतात. मी सांगेन की शिक्षण आणि शिक्षण संस्था किंवा समाजपण किंवा राजकारण पण व्यापक व्हायचं असेल तर पूर्वग्रह दूषित होणं आणि पूर्वाग्रह धरून व्यवहार करणं हे समाज जीवनातून गेलं पाहिजे, संपलं पाहिजे. तर आपला देश आणखी मोठा. मग आता या भूमिकेतून तुम्ही प्राचार्य झालात आणि महावीरला एक वेगळी ओळख दिली. तुम्ही प्राचार्य झालात तर ती कोंडूर सरांनी सुरुवात केली होती. हो, महावीरची तर म्हणजे मी नेहमी काय काय प्रयोग केले. हो, नाही मी सांगतो, टाकलं पूर्ण बदलायचं खरं कारण असं की एकतर प्राचार्य व्हावं या मताचं मी नव्हतो. तुम्ही एकदा म्हटलं मी नाही होणार. हा, नाही म्हणजे मला संस्थेने पण मला यापूर्वी 15 वर्षापूर्वी, म्हणजे मी 2005ला झालो ना, तर 85ला वगैरे केव्हा तरी मला संस्थेने विचारलेलं होतं असं आठवतं मला. संभाजीरावांनी पण विचारलं होतं असं आठवतं.
85 नंतर 2005ला मी प्राध्यापक झालो. पण 85 ते 2005 पर्यंत महावीर महाविद्यालयामध्ये भरपूर बदल हळूहळू होत होते, पण होत होते. आणि त्याचं कारण परत मी सांगेन, महावीर कॉलेज हे क्वालिटी कॉलेज आज जे आहे त्याच्यामध्ये संस्था चालकांचा जसा सकारात्मक भाग आहे तसा संघटनेचा मोठा भाग आहे. महावीर कॉलेज मोठं होण्यामध्ये संघटनेची कमिटमेंट असणारा सगळा शिक्षक शिक्षकेतर वर्ग होता. म्हणून महावीर महाविद्यालय हे क्वालिटी कॉलेज, म्हणजे ज्यांना असा सिद्धांत मांडायचा आहे की संघटनेचे लोक जिथे असतात तिथे गुणवत्ता नसते, त्यांनी महावीर कॉलेजचं रोल मॉडेल एक्सपेरिमेंट म्हणून पाहावं असं मी आत्ताच सांगेन तुम्हाला. म्हणजे काळ असा होता की एकेकाळी कॉलेज सगळी 15 जूनला सुरू व्हायची, पण महावीर कॉलेजचे ॲडमिशन 15 ऑगस्टला सुरू व्हायचे. त्याचं कारण असं की सगळीकडे प्रवेश बंद झाल्यानंतर ज्यांना प्रवेश मिळायचा नाही ते सगळे विद्यार्थी महावीर कॉलेजमध्ये यायचे. म्हणजे अगदी मी 2005चं पण उदाहरण सांगेन. 2005ला पण म्हणजे आमची परंपराच अशी होती महावीर कॉलेजची की सिंगल मार्कलिस्ट घेऊन ॲडमिशनला येणारी मुलं कमी, डबल तिबल चौबल पाचबल इंग्लिश म्हणजे किमान 3 ते 5 मार्कलिस्ट प्रत्येकाला जोडलेल्या असायच्या. आम्ही असं म्हणायचो गमतीने विद्यार्थ्याला, आषाढी केली का कार्तिकी केली का आषाढी कार्तिकी आणि कार्तिकी केली असंच विचारायचो गमतीने. म्हणजे एकदा बसला का, दोनदा बसला का, तीनदा बसला का, पण शिकायची चिकाटी दिसते. म्हणजे सातत्य हे त्याची गुणवत्ता. आणि असे विद्यार्थी घेऊन आम्ही वर्षोनवर्ष शिकवले, चांगले निकाल लावले. मी तर तुम्हाला आवर्जून असं सांगेन की 2005ला ही परंपरा असताना 2010ची जी ॲडमिशन 9-10ची जी ॲडमिशन झाली, 2009ची ॲडमिशन मी पहिल्या दिवशी बंद केली होती. आणि ती गुणवत्तेच्या हा म्हणजे, आणि हे परत संघटनेचे सगळे शिक्षक. पण संस्था चालकांचा रोल बदललेला, संस्थेमध्ये कायाकल्प झालेला. मी तुम्हाला नेहमी सांगेन, भारताचं शिक्षण आदर्श व्हायचं असेल, शिक्षण संस्था चालक चांगले पाहिजे, शिक्षक चांगले पाहिजे, शिक्षकेतर कर्मचारी चांगले पाहिजे, जनता चांगली आहे, जनता चांगली आहे, संस्थांनी चांगलं व्हायला. या सर्वांना बरोबर एक त्या काळात 5 वर्षाच्या काळात आमच्या सर्व शिक्षकांनी अत्यंत एकीने काम केलं. संस्था चालकांनी कोरा चेक मला दिलेला होता. मी अभिमानाने सांगेन की आमचे चेअरमन आणि सेक्रेटरी ॲडव्होकेट के कापसे आणि महावीर गोपाल देसाई यांनी 5 वर्षात एकदाही मला हा चेक कसला आहे विचारलं नाही, एकदाही मला तुम्ही हा निर्णय का घेतला असं विचारलं नाही. शिक्षणामध्ये संस्था चालकांनी शिक्षण ज्यांना कळतं त्यांना स्वातंत्र्य देणं ही जितकी महत्त्वाची गोष्ट आहे, तितकंच स्टाफनी समर्पित वृत्तीनं शिकवणं ही आहे. उपक्रम भरपूर केले आम्ही त्या काळामध्ये. महावीर कॉलेज म्हणजे 2009-10 साली आम्ही विद्यार्थी मेळावा भरवला होता. 10 वर्षापूर्वीचे विद्यार्थी बोलवलेत. ते म्हणजे आमचं कॉलेज कुठे आहे, आमचं कॉलेज म्हणजे आमचं कॉलेज बऱ्याकमध्ये होतं. तर ते जमीन दोस्त झालेलं आणि एकदम 5 मजली बिल्डिंग. तर हा जो एक केवळ तो भौतिक परिवर्तन नव्हतं, आमच्याकडे म्हणजे माझ्या शेजारी विवेकानंद कॉलेज होतं. मी नाव घेऊन पण सांगेन की अशोक जगताप प्रिन्सिपल होते, त्यानंतर हिंदराव पाटील माझ्या बरोबर काम करत होते. तर विवेकानंदच्या गुणवत्तेमध्ये आणि महावीरच्या गुणवत्तेमध्ये केवळ 50 अंकांचं अंतर राहिलेलं होतं. त्यांना असं वाटत होतं की लवटे सर मुदतवाढ घेतली तर आपली गुणवत्ता राहणार नाही. मी काही गुणवत्ता म्हणजे मुदतवाढ घेतली नाही. त्याचं कारण असं की 6 महिने अगोदरच मी माझी रजा घेऊन मी मुक्त झालो होतो. भारतामध्ये ही अशी मुदतवाढ वगैरे ही पण चुकीची गोष्ट आहे बरं का, तत्वता म्हणून. त्यामुळे मुदतवाढ वगैरे देऊ नये, बेरोजगारांचे एवढे प्रश्न कशासाठी. आता शिक्षक म्हणून किंवा प्राध्यापक म्हणून जी पहिली भूमिका होती, मग संस्थापकांच्या बरोबर काम करत असताना नंतरच्या भूमिकेमध्ये अकोमोडेट होणं किंवा एकदम स्विच खरं म्हणजे असं मला कॉम्प्रोमाइज संस्था चालकांशी नाहीच करायला लागलं. आणि संस्था चालकांनी कधी मला कॉम्प्रोमाइज करायला लावलं नाही पूर्णपणे. म्हणजे
अं, गीतेवर आणि संविधानावर हात ठेवून जे सांगेन ते खरं सांगेन अशी शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो की संस्था चालकांनी कसलाही हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे मी मगाशी म्हटलं ना की संस्था चालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मिळून जर परिवर्तन करायचं ठरवतील तर महाविद्यालय त्याचं आजही रोल मॉडेल, केस स्टडी आणि अनुकरण करावं महाराष्ट्राने महावीर कॉलेज नक्की केलं पाहिजे. आज या दरम्यानच्या काळामध्ये काही इतर संस्थांशी पण तुमचा संबंध होता. त्याच्यामध्ये कल्याण संकुलमध्ये पण तुम्ही अनाथ मुलांच्यासाठी खूप चांगलं काम केलं. तिथे काही या मुलांचे वेगळे प्रश्न किंवा प्रयोग असेल म्हणजे महावीर कॉलेजमध्ये सांगतो ना, महावीर कॉलेजमध्ये सगळे वंचित वर्गातली मुलं होती. जिल्ह्यातली सगळी अंध मुलं महावीर कॉलेजमध्ये, जिल्ह्यातली सगळी अपंग मुलं महावीर कॉलेजमध्ये, जिल्ह्यातली सगळी अनाथ मुलं महावीर कॉलेजमध्ये, ज्यांना फी भरता येत नाही ती महावीर कॉलेजमध्ये. महावीर कॉलेज ही एका अर्थाने वंचितांचं कॉलेज त्यावेळी होतं. आजही मी अभिमानाने सांगेन की ज्यांना कोणाला शिकायचंय आणि शिकता येत नाही अशांची शरणस्थळी हे महावीर कॉलेज. आमचे शिक्षक, आमचे संस्था चालक किती फ्रीशिप्स दिलेत संस्था चालकांनी आमच्या. म्हणजे मी काय माझा मोठेपणा सांगत नाही. माझे क्लार्क होते, माझे सहकारी घाटगे म्हणून, त्यांना मी सांगून ठेवलं होतं, गड्या मी ज्याला फी माफी देईन ती तुझ्या मर्यादेत नसेल तर माझ्या पगारातून करायची आहे. एकदा तो एका महिन्यात आला की सर पगार संपलेला आहे आणि तुम्ही ह्याच्यावर लिहिलंय, काय करू? म्हटलं तोपर्यंत तू भर, नंतर उद्या मी तुला लिहून देतो. इतक्या टोकाचं पण आमच्या सगळ्या प्राध्यापकांनी, आणि मीच नाही, मेजॉरिटी टीचर्स वर डुईंग दिस. असे प्राचार्य जे आहेत आता आपण सांगताय त्या आताच्या याच्यामध्ये प्राचार्य कंबरकर, खर्डेकरांच्या बाबतीत पण असं सांगितलं. खर्डेकर, आणि खरं म्हणजे मी शिकलो खर्डेकरांच्याकडून. मी गोखले, आय स्टार्टेड माय करिअर एज अ प्रोफेसर. सांगायचे सर तुमच्या अकाउंट मधले पैसे संपले. इट्स ट्रू. आता पण आय जस्ट फॉलो खर्डेकर, खर्डेकर आणि आजही आहेत. म्हणजे असं नसतं कोणत्याही काळात की सगळीकडे वाळवंट निर्माण झालंय, असं कधीच होत नाही. आजही चांगले लोक आहेत, आजही चांगले लोक आहेत. शोधायला पाहिजे, त्यांना पर्सेंटेज कमी झाले आणि आपण केव्हा तरी असं मानलं पाहिजे की समृद्ध शिक्षकांनी अधिक त्याग करायला शिकायला पाहिजे. नक्कीच शिक्षकांनी, प्राध्यापक. या दरम्यानच्या काळात लीलाताईंचं जे सृजन आनंद होतं त्याच्याशी संबंधित होतं. हा, सृजनचा मी पहिला शिक्षक. मला चांगलं आठवतं की सृजन लीलाताईंच्या घरी सुरू झालं आणि पहिल्या 2-3 शिक्षकांच्या मध्ये पहिला पाठ लीलाताईंनी घेतला, दुसरा पाठ मी घेतला तर मला आठवतं. म्हणजे 3 मुलं होती वर्गामध्ये, म्हणजे लीलाताईंच्या हॉलमध्ये, आणि मी शिकवलं होतं. चौथी विद्यार्थिनी लीलाताई होत्या, पण त्यांनी नंतर मला प्रश्न विचारले. ते जे मॉडेल तुम्ही त्यावेळी सर्वांनी विचार करून हे केलं, त्याच्या पाठीमागेच तिकडे परत जवळच माई साहेबांचे होत. ही जी मॉडेल्स आहेत, माई साहेबांच्या व्यवस्थापनात होता तिथे. अगदी. तर तशी मॉडेल्स काय, त्याचे रेप्लिका अजून इकडे. खरं म्हणजे मी परत असं सांगेन, आज आपण खाजगी शिक्षणाबद्दल तक्रार जी करतो त्या सगळ्या खाजगी शिक्षण संस्थांनी खरं माई साहेबांचा आदर्श घेतला पाहिजे, लीलाताईंचा आदर्श घेतला पाहिजे, आणि डिव्होटी एज्युकेशन अँड डेडिकेटेड एज्युकेशन हे परत सुरू केलं पाहिजे. आजही असे शिक्षक आहेत. म्हणजे असं नाही की सगळे शिक्षक मतलबी झालेत, स्वार्थी झाले, पैशाच्या मागे लागले, असं नाही आहे. आजही कमी पगारावर, म्हणजे आपल्या शिक्षणाचं वर्तमान वास्तव जर तुम्ही मला विचाराल की आज सगळ्यात जास्त CHB शिकवतात. नाही, तो एक आता ऐका, सगळ्यात जास्त शिक्षक सेवक शिकवतात. हे तर भारताचं आणखीन शल्यकारक आहे पण वास्तव आहे. पण ते एकाच क्लासरूम मध्ये सेवक आणि पूर्ण पगार घेणार. माझं काय म्हणणं आहे, परत आपण शासनाकडे चालू पाहिजे की शासनाने हे अविलंब बंद केलं पाहिजे, अविलंब बंद केलं पाहिजे. आणि जर तुम्ही 2020चं शिक्षण धोरण त्याच्याशी तुम्ही बांधील असाल, सिन्सिअर असाल, तर हे धोरण
म्हणजे 2 धोरणं शासनाने विनाअनुदान बंद केलं पाहिजे विनाअनुदान पूर्ण बंद आणि केलं. शिक्षण CSB सेवक आणि सीएचबी बंद हे केलं बंद केलं. तरच भारताला शिक्षणाचं भविष्य आहे. म्हणजे मी तर असं म्हणतोय की पूर्वावश्यक अट म्हणून हे नवीन धोरण आणण्यापूर्वी नाही हे करा, हा आणि मगच म्हणजे पुढे. तुम्हाला नवं शिक्षण आणायचं आहे ना हे त्याच्या करा. ह्या 2 पूर्वाटी आणि मग आहेत. पुढे तर चला. मग ध्येयवादाबद्दल बोला. अगदी नक्की अगदी बरोबर. नक्की अगदी बरोबर. आणि मी त्या मोर्चात पहिला असेल. आता या सगळ्या मी काढलाच तर हा. म्हणजे मी काय काढायचे आता वयाचा राहिलेलं नाही. नाही आपण काहीतरी हा, जे आहे I will ते follow. मदत करू शकतो. If आणि झेंडा नाही करणार. if society decide, I will follow. Yes, yes, yes. नाही आपण झेंडा नाही घेतला मोर्चात तरी हा चालेल. झेंडा आता मी घेणार नाही, त्याचे कटू अनुभव आहेत. आता झेंडा घ्यायचा खांदा माझ्याकडे नाही हे मी जाहीरपणे समाजाला आता पण सांगितलंच कोणता पाहिजे. झेंडा घेऊ आता नाही नाही, असं नाही, झेंडा घ्यायचा खांदा माझ्याकडे नाही कारण समाजात खांदे उरलेले नाही. म्हणजे आपल्या मागे, आपल्या तत्वामागे, आपल्या विचारामागे, आपल्या दृष्टीमागे 4 लोक आहेत असं मागे वळून बघितलं तर खात्री देतो. मित्रांनो, श्वेत पटेल आहे माझ्या मागे. श्वेत पटेल आहे. हे आपलं समाज वास्तव आहे. म्हणजे माझी अशी खात्री नाही की मी एखादी गोष्ट केली तर घरातले माझ्या बरोबर येतील. बाहेरच्यांचं मी सांगतच नाही. असं आहे हे नाही, वास्तव आहे. आहे वास्तव. कोण सहमत असू दे नसू दे, हे कदाचित माझ्या स्वभावामुळे निर्माण झालेलं वास्तव असेल. आय ॲग्री. माझ्या दोषांचं मी स्वीकारायला तयार आहे. आता या सगळ्या टप्प्यावरून तुम्ही पुढे आलात आणि मग विद्यापीठात पण जात होता अध्यापन करायला. PhD झाली, PhDचे गाईड वगैरे झालं. आता त्या मुक्त विद्यापीठात वर्षोनवर्ष शिकवतो. आजही शिकवतो मी मुक्त विद्यापीठात. तिथले काय अनुभव होते? विद्यापीठीय खरं म्हणजे परत मी रोल मॉडेल म्हणून असं सांगेन की महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने जो मुक्त शिक्षणाचा प्रयोग केला तो महाराष्ट्रातला उच्च शिक्षणामधला यशस्वी प्रयोग अशी माझी धारणा आहे. लाखो विद्यार्थी शिकले, अत्यंत अल्प पैशात शिकले. आणि परत मी असं सांगेन की मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, औरंगाबाद ही विद्यापीठं पारंपरिक आणि महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशी जरी आपण तुलना करून बघितली तरी तुम्हाला असं लक्षात येईल की महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे पाठ्यक्रमाच्या दृष्टीने आधुनिक आहे, साधनांच्या दृष्टीने आधुनिक आहे. म्हणजे एक छोटे छोटे गोष्टी सांगतो की या विद्यापीठांच्याकडे स्टुडिओ आहे, या विद्यापीठाकडे रेडिओ स्टेशन आहे फार पूर्वीपासून. आणि नुसतं स्टुडिओ आहे म्हणजे या विद्यापीठात पण असतील पण स्टुडिओ चालू आहे आणि प्रोडक्शन आहे असं फक्त या विद्यापीठात मला दिसतं. कदाचित इतर विद्यापीठात स्टुडिओ पण असेल, कदाचित रेडिओ स्टेशन पण असेल, पण माझ्यापर्यंत त्यांची फ्रिक्वेन्सी अजून आलेली नाही. मी तरी म्हणतोय म्हणजे एक हिंदीचं एक पूर्ण सिलेबस मला चांगलं आठवतं. मी 50 लेक्चर देऊन एका वर्षी त्याच्या ऑडिओ सीडीज विद्यापीठाने प्रकाशित केल्या त्या आणि केवळ ऑडिओ बुकवर त्यावर्षी MA ची परीक्षा झाल्याचं मला चांगलं आठवतं. माझं म्हणणं हे रोल मॉडेलच आहे. नंतर आजही महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे मोबाईलमध्ये पुस्तकं देणारं पहिलं विद्यापीठ आहे. माझी अजून ऐकिवात नाही की पारंपरिक विद्यापीठांनी मी अशी तुलना म्हणजे त्या विद्यापीठांना मला नावं नाही ठेवायची पण मला या निमित्ताने असं सांगायचं की पारंपरिक विद्यापीठांनी ॲडव्हान्स व्हायला पाहिजे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने, अभ्यासक्रमाच्या दृष्टीने. परत मी सांगेन की महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा MA चा हिंदीचा अभ्यासक्रम पहा आणि पारंपरिक विद्यापीठाचा पहा, तुम्हाला केवढं तरी जमीन आसमानाचं अंतर दिसेल. रिलेव्हन्स त्याचा. आणि तुम्ही काळाबरोबर बदलला पाहिजे. आणि साधारण काळाबरोबर जे बदलतात महापुरी जिथे वृक्ष जाती तिथे लबाडे. महिला शिकल्या खूप त्यांच्या माध्यमातून, वंचित शिकले, सगळ्यात वंचित शिकले, खूपच माफक याच्यात शिकले, आपली कामं करत शिकले. आणि किती आहेत चांगले आहेत. म्हणजे मी परत सांगेन की जसं महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने काम केलं तसं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात MKCL काम केलं. MKCL हे विद्यापीठ आहे वर्तमानातलं, टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. तुम्ही माना न माना या भारतात आज जी महाराष्ट्रापुरतं मी सांगतो, आज महाराष्ट्रातला जो सगळा नोकरदार वर्ग आहे त्याला तंत्रज्ञान
कुठल्या पारंपरिक विद्यापीठाने दिलेलं नाही, नाही, ते MSCITनेच आणि दिलेलं. जेवढं गरजेपुरतं म्हणजे आहे तेवढं संगणक देण्याची- साक्षरता महाराष्ट्रात कुणी रुजवली MKC. तर ती MKCL ने रुजवली. ह्याच्यात काय म्हणजे सार्वमत घेण्याची गरजच नाही. इट्स अ फॅक्ट. डिजिटल लिटरसी ही त्यांच्या तर पुढाकारामुळे हे असं आपण शिक्षणाकडे नव्या काळात पाहिलं पाहिजे अशी माझी धारणा आहे. याच्यामध्ये आता तुम्ही जी सगळी मांडणी केली आहे आणि तुम्ही असं म्हणाल की तुम्ही वैयक्तिक काहीच बोलत नाही, पण वैयक्तिक माझ्या जीवनामध्ये आता मागे पडलंय. माझ्या जीवनामध्ये काळ असा आलाय की आपण आता सार्वजनिक काळजीच केली पाहिजे. होय 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 त्यामुळे मी सार्वजनिक बोलायला लागलो. म्हणजे असं नाही की मी माझं काही लपवतोय वगैरे, असं मुळातच नाही. माझं थॉट पण एक थॉट प्रोसेस बदलली, व्यवहार माझा बदललेला आहे. इट्स ट्रू. मी जुना डॉक्टर सुनील कुमार लवटे नाही, हे अगदी वैश्विक कालानुरूप बदल वैश्विक गोष्ट आहे. आणि मी बदललो. मी बदललो. मला त्यात अपराध भाव अजिबात वाटत नाही. आय चेंज. कोणत्या दिशेनं बदललंय ते समाजाने ठरवलं. समाजाने परत आणि परत मी सांगेन त्याचं उत्तर काळ दिलं ना. वर्तमानात इतकी घाई का करता? मला असं वाटतंय की आपण जो आता तुम्ही वाचले असतील काही हिंदीमधले साहित्यिक किंवा काही विचारवंत प्राध्यापक वगैरे, तर आपल्याकडे आंबेडकरांनी जो अभ्यास केला वेगवेगळ्या विषयांचा, असं प्राध्यापकांनी सखोल अभ्यास करावा, किंवा तिकडे रसेल वगैरे या लोकांनी केला, जॉन डीनी केला, अशा लेवलला काम करणाऱ्या प्राध्यापकांची, म्हणजे जे पी नाईक सर म्हणायचे की त्याला एक चांगला शब्द आपण ज्ञान संग्रह, ज्ञानदान आणि नंतर ज्ञानप्रसार, त्याला शब्द सांगतो, टीचर ऑफ स्कॉलरशिप. म्हणजे टीचर बाय स्कॉलरशिप नव्हे, टीचर ऑफ स्कॉलरशिप हे आपल्याकडे परत आलं पाहिजे. ते म्हणजे एक साधं पाहणं की युरोपातल्या हॉर्वर्ड सारख्या विद्यापीठामध्ये जास्त नोबेल, जास्त पेटंट का असतात, तर त्याचं कारण तिथले टीचर डिओटी आहेत, रिसर्च ओरिएंटेड आहेत. ते API साठी रिसर्च पेपर लिहित नाही. परवा कोणीतरी बिल गेट्सना प्रश्न विचारला की तुझा देश तू श्रीमंत आहेत म्हणतो कशावरून, तर म्हणतो आमच्या कंपन्या आहेत म्हणून नक्कीच नाही. वी हॅव मोर दॅन एनी कंट्री नोबेल लॉरेट्स इन माय कंट्री. We have more patent in our country. More patents. More patent in our country. Our papers are converted into patents. आणि नुसतं मी काय म्हणतो, हे परत भौतिकच झालं बरं का, नोबेल आणि पेटंट आहे. माझं म्हणणं असं की आपण शिक्षण प्रक्रिया बदलली का एवढं तरी बघूया ना. आपण फार मोठ्या गप्पा नको करायला. बघायला पाहिजे. कशासाठी बघायला? म्हणजे त्या दिशेनं आता जी म्हणजे आर्थिक समृद्धी म्हणजे आल्यानंतर हे अपेक्षित एक आहे. छोटं वाक्य मी सांगेन सर, खरं बी चेंज. बी चेंज is a slogan of Yes, today. yes, yes. You must Don't think about the change. Be the change. first. Be the change. Yes, yes, yes. It's nutshell. Yes, in short. Yeah. नाही, आता या आर्थिक सुबत्तेनंतर इन्व्हेस्टमेंट इन नॉलेज जी आपण म्हणतो ती बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. परंतु दुर्दैवानं थोडंसं असं दिसतंय की खुशीनं आपण टॅक्स भरतोय. 1 लाखभर टॅक्स एखादा माणूस भरत असेल, 2 लाख भरत असेल, परंतु पुस्तकावर खर्च करावा किंवा काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यावर खर्च करावा, नवं शिकण्यासाठी खर्च नाही, करावा. त्यातला एक तो भाग भाग आपल्या शिक्षणातून मिळालेले जे संस्कार आहेत त्या संस्काराचा, समाज संस्काराचा भाग आहे की आपल्याकडे आपण स्वातंत्र्याच्या 70 वर्षामध्ये आपण भौतिकाकडे जास्त आकर्षित झालो. आणि भौतिकाकडे आकर्षित झाल्यामुळे म्हणजे मी असं सांगेन की भारतातल्या केवळ शिक्षकांचे पगार नाही वाढले, सरकारी कर्मचाऱ्यांचे वाढले, कॉर्पोरेटमधले वाढले. भौतिक समृद्धी भारताची आहे, पण त्या भौतिक वाढलेल्या समृद्धीचा वापर भारतीय समाज कसा करतो हा मुद्दा आहे. तर भारतामध्ये विकास आणि जीवन याची परिमाणं आहेत की मला पैसा मिळाला की मी 2 व्हीलर घेईन, मला पैसा मिळाला की मी 4 व्हीलर घेईन, मला पैसा मिळाला की मी हेलिकॉप्टर घेईन. हे जे माझं स्वप्न आहे भारतीय समाजाचं, पण त्याला असं वाटत नाही की मी 2 व्हीलर घेईन पण त्याच्यावर लॅपटॉप पण घेईन किंवा मी त्याच्यावर आंबेडकर घेईन. म्हणजे एक साधी गोष्ट आहे ना, एक साधी गोष्ट आहे की मी साहित्य संस्कृती मंडळाचा 2दा सभासद होतो. मला असं दिसतं की साहित्य संस्कृती मंडळाची पुस्तकं ही महाराष्ट्रातली सगळ्यात स्वस्त पुस्तकं आहेत.
ही इतकी स्वस्त पुस्तक असून जर समाज घेणार नसेल, मी नुसतं शिक्षक 100 रुपयाला 1000 शिक्षक म्हणत नाही, समाजाने घेतलं पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्यांनी का घेऊ नये पुस्तकं? कॉर्पोरेटच्या लोकांनी का घेऊन? सगळे शिक्षकांच्या माथी का मारता तुम्ही? समाज पण तितकाच जबाबदार आहे त्याला. माझं म्हणणं असं की हा संस्काराचा भाग आहे. सगळ्या भौतिकदृष्ट्या समृद्ध होणाऱ्या लोकांनी बदलत्या काळामध्ये आपण कशात इन्व्हेस्टमेंट करायची आपल्या पिढीसाठी. म्हणजे आता तुम्ही सगळे तक्रार करता की मुलं मोबाईल वाचत नाही. मुलं मोबाईल का वाचत नाही? तर आई वडील मोबाईल बघतात म्हणून ते मोबाईल वाचतात. माझे आई वडील पुस्तकं वाचायचे म्हणून मी पुस्तकं वाचायचं. ज्यांना असं वाटतं की आपली मुलांनी पुस्तकं वाचावी, त्यांनी परत पुस्तकं वाचावी, परत पुस्तकं विकत घ्यावी. नाही, हे आता तुमच्या ह्या मुलाखतीतला तोच भाग आहे. हाच मुद्दा इथे सांगायचा होता. एका विचारवंतानं सांगितलं की हा जो प्रायमरी सक्सेस किंवा प्रायमरी ग्रेटनेस जो आहे तो हा आहे. आता आपण सांगतो चारित्र्य आहे, शिकणं आहे. आणि परत सांगतो की आणि हा सेकंडरी जो आहे तो फर्स्ट प्रायमरी. भौतिक आणि जीवन समृद्ध होत नाही, केव्हा तरी आपण समजून घेतलं पाहिजे. मी परत पण त्या सेकंडरी सक्सेस कडेच नाही, मी परत तुम्हाला सांगेन की इट्स ए राईट टाइम टू टर्न टुवर्ड्स द गांधी. येस 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 येस. नई तालीमकडे आपण अजून जायचे, नवी दृष्टी घेऊन. मग नई तालीम म्हणजे नवी दृष्टीच आहे ना. शिक्षणाने नवी दृष्टी घ्यावी, परत नवा डाव मांडावा. ठीक आहे, 70 वर्षात चुकलं आपलं, वळू, परत दुरुस्त करू. असं झालं तर कदाचित चांगले दिवस येतील शिक्षणाला. आणि येतील म्हणजे मी खिंड अजून सोडलेली नाही, मी जहाज अजून सोडलेलं नाही, मी धनुष्य अजून ठेवलेलं नाही. आजही मी पूर्ण वेळ शिक्षक आहे, पूर्ण वेळ लिहितो, पूर्ण वेळ वाचतो, पूर्ण वेळ बोलतो. मी नेहमी एक छोटी गोष्ट सांगतो की भारतासारखा गरीब देश मला 70,000 रुपये पेन्शन देतो. त्या 70,000ला बांधील राहून मी जगतो आहे. असं प्रत्येकाने जगावं. प्रत्येक नागरिकांनी जगलं पाहिजे. नागरिकांनी जगलं पाहिजे. डू आय जस्टिफाय माय सॅलरी? देश मोठा नागरिकांनी होतो, सरकारनी देश मोठा होत नाही. कुणाला नावं ठेवून देश मोठा होणार नाही. अंतर्मुख व्हा, बदला, देश मोठा होईल. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला जे कसं बळ आलेलं आहे सगळ्या ह्याच्यात, नैतिक बळ म्हणा किंवा अन्य काही ज्ञानामुळे आलंय आणि इतकं क्रिएटिव्ह तुम्ही. काही लोक याला अहंकार, घरातल्या मंडळींचं, काही लोक याला अहंकार म्हणतात, काही लोक याला विक्षिप्तपणा म्हणतात. पण मी त्या सगळ्या माझ्या मित्रांना जे माझ्यावर टीका करतात त्यांना मला खरं म्हणजे जाहीर केव्हा तरी त्याचं उत्तर मला द्यायचंच होतं. हे निमित्त चांगलं आहे. मी तुम्हाला असं सांगेन की 1970 ते साधारणपणे 2012 मी पूर्ण वेळ सार्वजनिक जीवन जगलो. सार्वजनिक जीवनाचे जे बरे वाईट अनुभव आले, त्या अनुभवानंतर माझं एक मन असं मला सांगतं की माझ्यासारख्या माणसाला सार्वत्रिक करण्याचा काळ वर्तमानात उरला नाही. तेव्हा मी असं मानतो स्वतःला की मी तेच करतो आहे, फक्त वेगळ्या मार्गाने. माध्यम वेगळं आहे. माझं म्हणणं असं की लोकांनी कुणावरही टीका करण्यापूर्वी तो काय करतो एकदा दुर्बिणीतून बघावं. हा, आणि टीका करणाऱ्यानं किमान असा विचार करायला पाहिजे की मी काय करतो. नाही मी माझ्या टीका करणाऱ्यांना माझा साधा प्रश्न आहे, तुम्ही काय करता सांगा. आपण माझं जीवन एका ताजव्यात टाका, तुमचं एका ताजव्यात टाका. जे ताजवं जड असेल ते तोच करू शकतो की जो तुमच्या बरोबरीने काहीतरी करतो. नाही असं मी परत सांगेन, अहंकार क्षणभर गृहीत धरून पण नाही. ते वस्तुस्थिती अशी आहे की एकाच वेळी तुम्ही लिहिताय, हिंदीत लिहिताय, मराठीत लिहिताय, म्युझियम मी काय करतो सोडा. मी माझ्या विवेकात एवढं काम करू शकतो. मी माझ्या विवेकाच्या कसोटीवर जगतो. प्रत्येकाने आपल्या विवेकाच्या कसोटीवर जगावं आणि बांधील राहून जगावं. समाजाला बांधी, देशाला बांधी. मला कुणी अकाउंटेबिलिटीचे प्रश्न विचारावे, आय एम रेडी टू आन्सर इट. एवढं तरी करावं आपण. म्हणजे समाजाच्या कसोटीला उतरायची माझी तयारी आहे, रेडी. म्हणजे आता आपण असं म्हणूया की समाजवादाकडून किंवा सगळे वाद बाजूला, समाजवादाकडून वास्तववादाकडे, समाजवादाकडून वास्तववादाकडे असा हा प्रवास आहे. आणि वास्तववादाचाच काळ आहे, यथार्थवादाचा काळ आहे, रियालिटी शो.
इट्स माय रियालिटी शो. येस येस येस. खूप सर छान तुम्ही संवाद साधलात लोकांशी आणि आणि तुमचं एकूण आयुष्य हे मला सगळंच- ही मुलाखत ऐकणाऱ्या सगळ्या माझ्या मित्रांना माझं आव्हान आहे की मी तुम्हाला दुखावलं असेल मला क्षमा करा, पण मी बोललो त्याच्यावर जास्त गंभीरपणे विचार करा. नक्की. Very good. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.